अल्कोहोलिक्स अनॉनिमस. देवा, ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे. आजचे दैनिक प्रतिबिंब. 9 एप्रिल. मद्यराजापासून सुटका. मद्याची बळजबरी आता आमच्यावर हुकूमत गाजवू शकणार नाही. अशा घातक विचाराला आम्ही क्षणकाल सुद्धा थारा देता कामा नये. पूर्वी आमच्यावर जुलूम करणारा मद्यराज पुन्हा एकवार आम्हाला बंदिवान करण्यासाठी सदैव आमच्या मार्गावर दबा धरून बसलेला आहे. आणि म्हणूनच मद्यापासून मुक्तता ही एक मोठी अनिवार्य बाब आहे आणि ती आत्मसात केलीच पाहिजे. अन्यथा आम्ही वेडे बनू किंवा मृत्युमुखी पडू. बिलच्या दृष्टीने पान 134. मद्यपानाच्या काळात मी आध्यात्मिक, भावनिक आणि काही वेळी शारीरिक कैदी म्हणून जगलो. मी स्वतःच हे कारागृह बांधले होते ज्यात स्वतःचे लाड आणि स्वतःचे इच्छांचे गज बसविले गेल्यामुळे मला पळून जाता येत नव्हते. काही कोरड्या दिवसांच्या कालावधीमध्ये मला शक्य पण अनिश्चित अशी स्वातंत्र्याची आशा दिसली होती. ह्या कैदेतून सुटका करून घेण्यासाठी आवश्यक अशा सर्व चांगल्या गोष्टींच्या आचरणासाठी लागणारी मनाची तयारी पाहिजे. त्या मनाच्या तयारीने व कृतीने कुलुपासकट त्या लोखंडी गजांचे दरवाजे माझ्यासाठी उघडले गेले. मनाची तयारी व कृतीच्या सातत्याने मला मोकळीक मिळाली. एक प्रकारे मला वाढवून दिला गेलेला रोजच्या उमेदवारीचा काळ मिळाला ज्याची गरज कधीच पूर्ण होणार नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमस.